नमस्कार मित्रांनो, मी अक्षय वराडे आणि आपण हाऊ टू रीड आर-सी-सी ड्रॉइंग ही एक प्लेलिस्ट चालू केली होती. तर त्यात ह्या प्रिंट दाखवतोय मी. तर स्क्रीनवरती ह्या प्रिंट ब्लर दिसत आहेत. ओके. तर ज्यांना हा प्रॉब्लेम येतोय त्यांच्यासाठी मी आपलं बीमकॅड सेंटरचं हे ॲप आहे त्यावरती याच्या PDF अपलोड केल्यात. तर हे ॲप ओपन केलं, त्याच्यानंतर इथं 3 आडव्या लाईन दिसतात, त्यावर क्लिक करा. फ्री मटेरियल्स. ओके. फ्री मटेरियल्स केलं की सॉर्ट बाय नेम आणि इकडे तुम्ही खाली खाली गेले, एक स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून फोल्डर आहे, तिथं कंप्लीट सेट ऑफ आर-सी-सी ड्रॉइंग हे फोल्डर टाकलेलं आहे. ते कंप्लीट सेट ऑफ आर-सी-सी ड्रॉइंगवर क्लिक केलं तर हे तुम्हाला सर्व काय ड्रॉइंग भेटतील. ओके. तर यात तुम्हाला प्रॉपर त्याची क्लॅरिटी दिसेल किंवा जे व्हॅल्यू वगैरे शो होत नाही आहेत तर त्या तुम्हाला प्रॉपर दिसतील. आता आपण आपल्या टॉपिककडे येऊ. मागच्या लेक्चरमध्ये आपण सेंटर लाईन प्लॅन शिकलो होतो. फाउंडेशन डिटेल्स, त्याची PCC, त्यानंतर कॉलम साइजेस, ओके, त्याच्या रिंग्स वगैरे हे शिकलो होतो. तर आता या लेक्चरमध्ये आपण इथं दिसते वॉटर टँक. ओके. तर पोर्चमध्ये आपली वॉटर टँक आहे. तर वॉटर टँक C1, C2, C4 आणि C कॉलम ह्या कॉलमच्या मदतीने काय केली आपण तयार केली. तर इकडे अशी पडदी मारलेली आहे. तर ह्या पडदीचा सेक्शनल व्ह्यू आहे हा. इथं 150 mm काय थिकनेस दिलेली आहे आणि इथं 8 डाया दिलेल्या आहे आणि त्याची जी स्पेसिंग आहे 150 mm सेंटर टू सेंटर बोथवे अशी जाळी तयार केलेली आपण. ओके. इकडे पण तुम्हाला दिसेल 150 ची थिकनेस आहे आणि खाली टेबल दिलेलं आहे. वॉटर टँकचे जे बीम असतील, ओके, वॉटर टँकला बीम येतील, तर HB नावाने जे मेन्शन केलेले आहे ते काय हिडन बीम्स. ओके. आपण काय केलंय, इकडे हा एक HB टाकला आहे आणि इकडे HB टाकला आहे, म्हणजे ह्या डायरेक्शनला काय तिचं वॉटर टँकचं झाकण प्रोव्हाइड करायचं आहे. तर HBचं माप आहे B आणि D 230 बाय 150 mm. तर याला किती स्ट्रेट टॉप बार 2 बार 12 mm चे वापरलेत, स्ट्रेट बॉटम बार 2 बार 12 mm चे वापरलेत. कर्टेल आणि एक्स्ट्रा टॉपची काही याला गरज नाही पडली आणि स्टिरअपचं स्पेसिंग 8 mm ची रिंग फिरवली आहे 100 सेंटर टू सेंटर स्पेसिंगने आणि मिडलला पण काय ठेवले सेम ठेवलेलं आहे. ओके. आणि दुसरं जे आहे तो पण HB काय आलेला आहे सेम आलेला आहे. तर हे HB का करतो आपण की झाकण प्रोव्हाइड करता आलं पाहिजे. आणि इकडे काय होतं आपल्या पोर्चमध्ये कार वगैरे पण उभी राहणार आहे, त्यामुळे हा PB6 बीम दिलेला आहे की जेणेकरून हा जो स्लॅब आहे तो काय होईल स्ट्रॉंग होईल. ठीक आहे. इथे इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहेत. तर काय ऑल वर्क शॅल बी स्ट्रिक्टली एक्झिक्युटेड ॲज पर ड्रॉइंग, म्हणजे ह्या ड्रॉइंगमध्ये जसं दिले तसंच तुमचं वर्क आहे ऑन सेट एक्झिक्यूट झालं पाहिजे. एक कन्स्ट्रक्शन नोट दिलेला आहे. कन्स्ट्रक्शन नोटमध्ये काय तुमचं सेंटरिंग ऑफ कॉलम असेल, स्लॅब असेल, बीम असेल ते प्रॉपरली चेक करा. त्याच्यानंतर इथे एक महत्त्वाचं दिलेलं आहे, रेफर आर्किटेक्चरल ड्रॉइंग ओनली फॉर लेवल अँड डायमेन्शन्स. म्हणजे तुम्हाला कुठं रूमचे जे डायमेन्शनमध्ये कन्फ्युजन असेल तर तिथं स्ट्रक्चरल ड्रॉइंग यूज नाही करायच्या, तिथं आर्किटेक्टला कॉन्टॅक्ट करायचा आणि त्या आर्किटेक्चरल ड्रॉइंगच रेफर करायच्या. ओके. आणि जे आहे रेफर आर-सी-सी ड्रॉइंग फॉर मेंबर साईज. मेंबर साईज म्हणजेच काय बीम असेल, कॉलम असेल, स्लॅबची थिकनेस असेल, त्यासाठी काय तुम्ही फक्त काय स्ट्रक्चरल ड्रॉइंग रेफर करा. स्ट्रक्चरल इंजिनियरला काही कॉन्टॅक्ट करा त्याच्यात तुम्हाला काही डाऊट आला तर. ओके. आता पुढचं जी शीट आहे आपलं, इथं तुम्हाला दिसतंय बीम्स ॲट ग्राउंड लेवल आणि याला हॅच केलेलं आहे. तुम्ही यात पण पाहू शकता आउटरने फिरवलेले आहेत. त्याला जनरली आपल्याकडे ग्राउंड बीम म्हणतात आणि जे मधले दिसत आहे त्यांना प्लेन बीम म्हणतात. ओके. पण या ड्रॉइंगमध्ये काय आहे दोन्ही यांना PBच म्हटले आहे. PB6 आउटरचा असू द्या किंवा इनरचा असू द्या PB4. फक्त मेन्शन कसं केलं आहे हॅचवाले आउटरला त्याचा बॉटम हा ग्राउंड लेवलला मॅच असेल आणि बीम्स ॲट प्लिंथ लेवल म्हणजे हे इंटरनल जे बीम असतील PB3, PB4 किंवा इथं PB10, PB6, तर हे काय प्लिंथ बीम आहेत आणि याचा जो टॉप असेल तो प्लिंथ लेवलला मॅच. आता स्टब कॉलम ही काय कन्सेप्ट आहे, तर स्टब कॉलम म्हणजे काय त्याला फुटिंग नसते, हा बीमवरतीच रेस्ट केला जातो. तर इथं म्हणलं स्टब कॉलम स्टील त्याचं काय दिलं आहे 4 बार दिले 12 mm चे. ओके. आणि त्याची जी रिंग आहे
6 ची सेंटर टू सेंटर स्पेसिंग. आणि कुठून दिलाय हा? फ्रॉम आउटर ग्राउंड बीम टू इनर प्लिंथ बीम. म्हणजे हा कधी येतो की ज्यावेळेस समजा इकडे बघा ही केस, हा PB6 जो आहे बरोबर ना, हा PB6 आहे प्लिंथ बीम, म्हणजे याची लेवल प्लिंथ हाईटला आहे आणि PB6 हा बाहेरचा आहे. आता याचा बॉटम जो आहे ग्राउंड लेवलला मॅच आहे. आणि इकडे हा जो PB6 येतो हा रेस्ट कशावर होणार आहे? तर ह्या PB6 वर. तो रेस्ट होण्यासाठी काही जागा नाही ना, मग काही लोक वीट बांधकामात हा बीम रेस्ट करतात. पण स्टँडर्ड प्रॅक्टिस काय की हा जो PB6 आहे ग्राउंडवरचा, त्याच्यातच काय एक हा स्टफ कॉलम वर काढला पाहिजे असा, आणि हा PB6 त्यावर रेस्ट केला पाहिजे. ओके. आणि इथे आहे शेड्यूल ऑफ बीम्स.